आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। जगत से गानी हुई मन में चले हैं राजा बन जोगी वन में चले हैं राजा बन जोगी वन में। माया माया महल दास और दासी त्याग चले बनकर सन्यासी मोक्ष प्राप्ति का यत्न करेंगे डूब निरंजन में चले हैं राजा बन जोगी वन में। प्रणाम भगवन, कल्याण मस्तो। मी तुझीच प्रतीक्षा करत होतो पुत्रा। आमची प्रतीक्षा? हो पुत्रा, मी माझ्या दिव्य दृष्टीने तुम्हाला आधीच पाहिलं होतं की तुम्ही 5 जण माझ्याकडे येत आहात, त्यामुळे मी तुमची कुठी देखील तयार करून ठेवली आहे। पितामह, नाही पुत्री नाही, या आश्रमात कोणत्याही विकारांना स्थान नाहीये, कोणत्याही भावनेला स्थान नाही आहे। स्थान आहे ते केवळ एकाच भावनेला, भक्ती भावनेला, ईश्वराला समर्पित होण्याच्या भावनेला। चला जो कोणी इथे येतो तो त्यांच्या विकारांचा आणि मोहमायेचा त्याग करूनच येतो।
तुम्हाला सुद्धा इथे राहून आता केवळ ईश्वराची आराधना आणि मोक्ष प्राप्तीचा प्रयास करायला हवा. परंतु भगवन, आज आमची जी दशा झालेली आहे त्याचं कारण काय आहे? लोभ. लोभ त्याचं कारण आहे पुत्रा. लोभामुळे पाप, अधर्म तसंच प्रचंड दुःखांची उत्पत्ती होत असते. लोभी मनुष्य पुष्कळ फायदा मिळून सुद्धा संतुष्ट होत नाही. भोगांमुळे भलेही त्याला कितीही सुख मिळू देत, तो तृप्त होतच नाही. ही एक अशी लालसा आहे जी वाढतच राहते, अगदी इतकी की हाच मोह मनुष्याला त्याच्या पूर्ण कामना, आशा आणि इच्छा पूर्ण करण्याच्या नादामध्ये जन्मजन्मांतराच्या चक्रव्यूहामध्ये अडकवतो. म्हणूनच पुत्रा, तुझ्या मनाला आणि इंद्रियांना ताब्यात ठेवायला शिक. मग ईश्वराची आराधना केल्यानंतर परमशांतीचा अनुभव मिळेल तुला. परंतु भगवन, आमच्या कुरुकुलात इतके महान आणि इतके थोर लोक असूनही आज संपूर्ण कुरुकुलाची विपरीत दशा का आहे? अज्ञानामुळे. अज्ञानामुळे? हो पुत्री, अज्ञानामुळे. ज्ञान जेव्हा लोभाच्या आवरणामुळे झाकलं जातं तेव्हा अज्ञानाचा जन्म होत असतो. जोपर्यंत लोभ कायम असतो तोपर्यंत अज्ञान देखील कायम असतं. आणि जेव्हा लोभ क्षीण होऊन जातो तेव्हा त्याचं अज्ञान शून्य होऊन जातं. लोभावर विजय कसा मिळवता येऊ शकतो भगवन? संयमाने. संयमामुळेच मनुष्याच्या मनात क्षमा, धैर्य, अहिंसा, समता, निस्वार्थ, निर्लोभ सारखे सद्गुण वाढीच लागत असतात, जे मनुष्याला धर्मपथावरून भ्रष्ट नाही होऊ देत. याचा अर्थ आहे भगवन की संयम सर्वात श्रेष्ठ आहे. वत्स, अहिंसा, सत्यवचन, दान, संयम या सर्वाहून श्रेष्ठ आहे. तप आणि उपवासाहून श्रेष्ठ अशी कोणतीही तपश्चर्या नाही. हे धृतराष्ट्र, दानाहून श्रेष्ठ कोणताही दुष्कर धर्म नाहीये. मातेच्या सेवेहून श्रेष्ठ कोणतीही सेवा नाहीये. आणि संन्यासाहून श्रेष्ठ दुसरं तप नाहीये. म्हणूनच तपश्चर्या करा, कारण ऋषी, किन्नर, देवता, मनुष्य, पशुपक्षी तसंच दुसरे देखील जे चराचर प्राणी आहेत ते सगळे सुद्धा तपश्चर्येतच विश्वास ठेवून असतात. तपश्चर्येमुळे त्यांना सिद्धी प्राप्त होते आणि त्यांना देवत्व देखील प्राप्त केलं जाऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं की तपश्चर्येमुळेच मोक्षाची प्राप्ती होत असते. म्हणूनच हे कुरुश्रेष्ठांनो, या आश्रमाच्या पवित्र वातावरणामध्ये तपश्चर्या करून मार्गात येणाऱ्या भवसागराला पार करा आणि स्वतःचा उद्धार करून घ्या. काय झालं युधिष्ठिर दादा? तुम्ही इतके अस्वस्थ का आहात? केशवा, जेव्हापासून तातश्री धृतराष्ट्र, माता गांधारी आणि माता कुंती वनवासात गेले आहेत तेव्हापासून मी या राजमहालात एकटेपणा अनुभवतो आहे. हा सगळा भाग्याचा खेळ आहे. कधी तो दूर गेलेल्यांना जवळ आणतो तर कधी तो सर्वांची ताटातूट करतो. बघा ना, ते सगळे तर निघून गेले आणि आता मी सुद्धा द्वारकेस परत जाऊ इच्छितो. नाही नाही केशवा, ही तू काय बोलतो आहेस? मी तुला द्वारकेस जाण्याची अनुमती नाही देऊ शकत. क्षमा करा महाराज. काय झालंय पहारेकरी? भगवान वेदव्यासजी भेटण्यासाठी आले आहेत. भगवंत वेदव्यास? मी आलोय पुत्रा.
प्रणाम पितामह. आयुष्यमान भव. यावं भगवन. आसन ग्रहण करावं. यावं. भगवंत, तुम्ही चांगल्या मुहूर्तावर आला आहात. बघा ना, मधुसूदन द्वारकेस परतण्याबाबत बोलतायत. आता त्यांच्याशिवाय मी सगळा कार्यभार कसा सांभाळू शकेन? आता तुम्हीच यांना थांबवा. मी यांना जाण्याची अनुमती नाही देणार. शेवटी मधुसूदनावर माझा देखील तर काही अधिकार आहे. धन्य आहेस युधिष्ठिर तू, जो प्रभूंवर तुझा अधिकार सांगतोयस. आणि प्रभू देखील धन्य आहेत, ज्यांना त्याच्यावर तुझा हा अधिकार मान्य आहे. युधिष्ठिर, मी प्रभूंच्या इच्छेनेच तुला भेटावयास हस्तिनापुरात आलोय. युधिष्ठिर, तू ज्ञानी आहेस, धर्मज्ञ आहेस. तुला ठाऊक आहे, मनुष्य पृथ्वीलोकात जन्म घेते वेळी एकटाच येत असतो आणि मृत्यूचं बोट धरून यमलोकी जाते वेळी देखील एकटाच जात असतो. मग तुला हे एकटेपण का छळत आहे? वत्स, आता तुला धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि विदुरांची चिंता करण्याची काही आवश्यकता नाहीये. ते सर्व माझ्याच आश्रमात आहेत. ते त्यांच्या आयुष्यांच्या अंतिम पर्वामध्ये पुण्य संचय करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि या प्रयत्नांमध्ये तू देखील हातभार लावू शकतोस. ते कसं काय भगवंत? पुण्य करून पुत्रा, माता पिता जे काही पुण्यकर्म करत असतात त्या पुण्याचा काही अंश पुत्रांना देखील लाभ होत असतो. त्याचप्रमाणे पुत्र जे पुण्यकर्म करतो त्याचा काही अंशी लाभ माता पित्यांना देखील होत असतो. सांगावं भगवंत, असं कोणतं पुण्यकर्म मी करू ज्याचा लाभ माझ्या मातोश्री आणि तातश्रींना मिळेल? अश्वमेध यज्ञ करून पुत्रा. अश्वमेध यज्ञ? होय पुत्रा. तप, यज्ञ आणि दान धर्माद्वारे मनुष्य त्यांच्या पापातून मुक्त होऊन पुनीत होत असतो. पुण्यप्राप्तीच्या उद्देशासाठीच या यज्ञाचं अनुष्ठान केलं जातं. अश्वमेध यज्ञाने सर्व पापांचं आणि चिंतांचं हरण होऊन जाईल. तू पुण्याचा अधिकारी बनून जाशील. अश्वमेध यज्ञामुळे धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, विदुर यांना देखील समाधान मिळून जाईल. युधिष्ठिर दादा, भगवान वेदव्यासांच्या आज्ञेचं पालन करणं तुमचा धर्म आहे. कारण यांनी तुम्हाला निष्पाप होण्याचा योग्य मार्ग सांगितलाय. मला ठाऊक आहे केशवा की जी तुझी इच्छा होती ती तू पितामहांच्या तोंडून वदवून घेतलीयस. कारण तू माझ्याहून लहान आहेस आणि भगवंत मोठे आहेत. हे कृष्णा, वास्तवात तूच एक पृथ्वीपती आहेस. तू माझा सन्मान करतोस, हाच तुझ्या औदार्याचा परिचय आहे. तुझ्याच गुरुपदेशामुळे आम्हा पाचही पांडवांची बुडणारी नौका वादळ वाऱ्याचा सामना करत किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकली आहे. तू आमचा मार्गदर्शक आहेस. तू आमचा गुरु आहेस. त्यामुळे हे देवकीनंदन, तूच अश्वमेध यज्ञाची दीक्षा घेशील. कारण तूच यज्ञ आहेस. तूच अक्षर अर्थात अविनाशी आहेस. तूच हा त्रैलोक्य व्यापून आहेस. तूच स्वतः प्रजापती आहेस. तूच साक्षात धर्म आहेस. हे परमात्मा, तूच या सृष्टीचा रचनाकार आणि संहार करता आहेस. त्यामुळे जर तू स्वतः अश्वमेध यज्ञाची दीक्षा घेतलीस तर मी निष्पाप होऊन जाईन.
आणि महान पुण्याचा अधिकारी होऊन जाईन. हे धर्मराज, तुम्ही माझे थोरले बंधू आहात आणि मोठा भाऊ असताना धाकटा भाऊ कसा काय यज्ञ करू शकेल? आणि जेव्हा थोरला भाऊ यज्ञ करतो तेव्हा त्याच्या धाकट्या भावाला यज्ञाचं पुण्य आपोआपच प्राप्त होत असतं. त्यामुळे तुम्हीच यज्ञ केला पाहिजे, कारण तुम्ही एक श्रेष्ठ राजे आहात आणि धर्मात्मा आहात. हो पुत्र युधिष्ठिर, वासुदेव बरोबरच बोलतायत. आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. प्रणाम केशवा. इदं प्रजापतये इदं नमः. इंद्राय स्वाहा. इदं इंद्राय इदं नमः. अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं नमः. सोमाय स्वाहा. हे वासुदेव, हे पितामह, आता तुम्ही आमच्या या पूजेचा स्वीकार करावा. प्रणाम वासुदेव. प्रणाम भगवंत. हे भगवंत, आता तुम्ही आम्हाला अश्वमेध यज्ञ करण्याची दीक्षा द्यावी. आज चैत्र पौर्णिमा आहे. या शुभ दिवशी मी तुला अश्वमेध यज्ञाची दीक्षा देताना प्रसन्न आहे. हे युधिष्ठिर, यज्ञाच्या या अश्वाची पूजा कर आणि नंतर याला पृथ्वी लोकात संचार करण्यासाठी सोडून दे. जशी आज्ञा भगवंत. हे पार्थ, आता या अश्वाच्या रक्षणाचं दायित्व मी तुझ्यावर सोपवतोय. हा अश्व जिथे जिथे जाईल तुला याच्या मागोमाग जावं लागेल. पृथ्वीवर हा अश्व हर दिशेला जाईल. जिथे जिथे जाईल तो प्रदेश पांडवांचा होईल. हे सव्यसाची अर्जुना, तू महापराक्रमी आहेस, महाधनुर्धारी आहेस. तुझ्याजवळ दिव्य शस्त्रांचं भंडार आहे. दिव्य गांडीव धनुष्य आणि अक्षय भाता आहे. धर्मराज युधिष्ठिरांचा हा अश्वमेध यज्ञ तुझ्या बाहुबलावर आणि शौर्यावर अवलंबून आहे. पृथ्वी लोकात जो कोणी राजा यज्ञाच्या या अश्वाला थांबवेल त्याला विद्रोही मानलं जाईल. या अश्वाला थांबवणं म्हणजेच महाराज युधिष्ठिरांना आव्हान देणं होईल
तुला ठाऊक आहे या दुस्साहसाचं कसं उत्तर द्यायचं ते? ठाऊक आहे भगवन. महाराज युधिष्ठिरांविरुद्ध डोकं वर काढणाऱ्याला मला माझ्या बाहुबलाने झुकवावं लागेल. हो, आणि सर्व राजांच्या मस्तकांना महाराज युधिष्ठिरांच्या चरणी झुकवून हा अश्वमेध यज्ञ तुला संपन्न करावा लागेल. तुमच्या आज्ञेचं पालन होईल भगवन. आता आज्ञा द्यावी युधिष्ठिर दादा. अर्जुना, मला ठाऊक आहे की तू असताना या अश्वाला रोखण्याचं साहस कुणीही नाही करायचा. तरी सुद्धा जर युद्ध अनिवार्य झालंच तर युद्ध अवश्य कर. मी असंच करेन युधिष्ठिर दादा. जा अर्जुना, विजयी भव. हे अश्वराज, आता ही संपूर्ण धरती तुझ्या टापांनी पालथी घाल. ज्या दिशेने जायचं असेल जा. माझं गांडीव तुझी सावली बनून तुझ्या बरोबरच राहील. चल. आणि अश्वमेध यज्ञाचा अश्व चौखूर उधळला. वाटेत येणाऱ्या सर्व राज्यांच्या राजांनी अर्जुनासमोर आपापली शस्त्रे खाली ठेवली आणि ते सम्राट युधिष्ठिरांना शरण गेले. थोड्याच काळात सम्राट युधिष्ठिर पृथ्वीपती बनले. महाराज युधिष्ठिरांचा विजय असो, विजय असो.
हे महर्षी, हे वासुदेव, तुमच्याच कृपा प्रसादामुळे हा अश्वमेध यज्ञ संपन्न झालाय. अश्वमेध यज्ञाच्या दक्षिणेत पृथ्वीचं दानच शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे धनंजय अर्जुन जी भूमी जिंकून आलाय ती संपूर्ण पृथ्वी मी तुम्हाला अर्पण करतोय. हे धर्मराज, मला ब्राह्मणाला पृथ्वीचा काय उपयोग? धरती तर राजाला शोभून दिसते. तू राजा आहेस आणि राज्य करणं, प्रजेचं पालन करणं तुझा धर्म आहे. त्यामुळे तू जी धरती मला अर्पण केली आहेस ते मी तुला परत करतो आहे. आता या पृथ्वीवर तूच राज्य कर. हे युधिष्ठिर, आता तू सर्व ब्राह्मणांना दक्षिणा देऊन आणि दान धर्म करून सर्वांचा आशीर्वाद ग्रहण कर. जशी आज्ञा भगवंत. तुमच्यासारखा दयाळू राजा या पृथ्वीवर दुसरा कोणी नाहीये. सम्राट युधिष्ठिरांचा विजय असो. हे राजन, हे या पृथ्वीचं सद्भाग्य आहे की तुमच्यासारखा धर्मात्मा पृथ्वीचा पालक बनलाय. लाखो लोक भोजन करून जात आहेत. दरिद्री दुःखी सर्वांच्या पोटातील आग शमून गेली आहे. मन तृप्त झालेलं आहे. खरोखरच महाराज युधिष्ठिर पुण्यात्मा आहेत, पुण्यात्मा आहेत. धर्मराज, तुम्ही 100 वर्ष राज्य करावं. आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असेल. असं धर्मकार्य तर केवळ सम्राट युधिष्ठिरच करू शकतात. धन्य आहात धर्मराज, तुम्ही धन्य आहात. हे सर्वजण खरंच बोलतायत का? सत्यच तर बोलत आहेत सर्वजण, सत्यच बोलत आहेत. हो, हे सर्व ऋषी देखील म्हणतायत. ऋषी थोडीच ना कधी खोटं बोलतात. हो, हे सगळं सत्यच आहे. माझ्यासारखा महान, दयाळू आणि धर्मवीर राजा दुसरा कुणीही या पृथ्वी लोकात असूच शकत नाही. मीच या धरतीवासियांचा तारणहार आहे आणि मीच या सर्वांचा पालक आहे आणि मीच या सर्वांचा भगवंत आहे. मीच या सर्वांचा ईश्वर आहे. हे अंतर्यामी, धर्मराजांच्या मनातलं हे बोलणं ऐकत आहात ना तुम्ही? प्रभू, ही तुमची कशी लीला आहे? युधिष्ठिरासारखा स्थिर बुद्धी महात्मा, जो विनम्रतेचा पुतळा होता, तो देखील अहंकारांच्या आहारी गेलाय. महर्षी व्यास, मनुष्यांनी विकारांच्या अधीन होणं स्वाभाविकच आहे. तो स्वतःला पृथ्वीचा पालक समजू लागलाय. ईश्वराशी बरोबरी करण्याचा उद्दामपणा करतोय तो. प्रभू, युधिष्ठिर तुमचा भक्त आहे. नात्याने तो तुमचा मोठा भाऊ देखील आहे. काय तुम्ही त्याच्या अहंकाराचं हरण नाही करणार? करणार आहे, अवश्य करणार आहे.
हे धर्मराज, तू एक पुण्यात्मा आहेस. तू निस्वार्थ बुद्धीने जे अन्नदान केलंयस तसं आज तागायत कुणीही केलेलं नाहीये. भगवान तुम्हाला सहस्त्र वर्षांचं आयुष्य देवो. खरं बोलून गेलात ब्राह्मण देवता. माझ्यासारखा निस्वार्थ दाता दुसरा कोणीही नाहीये. नाही धर्मराज, हे सत्य नाहीये. हे सत्य नाहीये. हे सत्य नाहीये? कोणाचं इतकं धाडस आहे जे तो हे सत्य नाकारतोय? कोण आहे तो? जर सत्य बोलतो आहे तर मग घाबरून लपायला का झालंय? सत्य बोलणारे असे लपून बसत नसतात. मी लपलो नाहीये महाराज. सत्यासारखाच तुमच्या समोरच तर आहे, पण तुम्ही मला पाहू शकत नाही आहात. अरे, बोलणारा मुंगूस, ते देखील अर्धशरीर सोन्याचं. होय धर्मराज, मीच तुमच्या दानधर्माला निस्वार्थ मानण्यास नकार दिला आहे. परंतु मी तर हे सर्व काही माझ्या कुठच्याही स्वार्थाच्या पूर्ततेसाठी केलं नाहीये. जर तुम्ही मला आज्ञा दिलीत तर याचा पुरावा लगेचच मिळून जाईल. आज्ञा आहे. थांब जरा, हे विचित्र प्राण्या, थांब. तुम्ही एक मुंगूस असून सुद्धा मनुष्याच्या आवाजात बोलत आहात. नक्कीच तुम्ही कुणीतरी महात्मा असणार, परंतु तुम्ही भोजन न करताच कुठे निघालात? जर तुम्ही भोजन न करताच इथून निघून गेलात तर हा धर्मात्मा पांडवांचा अपमान असेल, आणि तुम्हीच तर आज्ञा मागितली होती भोजन करण्याची. मी इथे भोजन करण्यासाठी नव्हे, तर या यज्ञाच्या महानतेची परीक्षा घेण्यासाठी आलो होतो. तर मग केलीत तुम्ही परीक्षा? मिळाला तुम्हाला या यज्ञाच्या महानतेचा परिचय? तुम्ही आमचा उपहास का करत आहात महात्मन? यासाठी, कारण ज्या यज्ञाला तुम्ही महान समजत आहात तो महान नाहीये. हे मुंगूसा, तू आमचा आणि आमच्या यज्ञाचा अपमान करतो आहेस. अपमान नाही वायुपुत्र, मी तुम्हाला सत्यच सांगतोय. महाराज युधिष्ठिरांचा हा यज्ञ महान नाहीये. महान नाहीये? हे तुम्ही काय बोलताय? यज्ञासाठी धर्मानुसार जे काही केलं जातं ते सर्व मी केलंय. मी सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींची विधीपूर्वक पूजा केलीय. मंत्राहुती बरोबर अग्नीला हवन दिलंय. दान दक्षिणा देतेवेळी मी माझा हात कधी आखडता नाही घेतला. माझ्या दान दक्षिणेने आपल्या झोळ्या भरून घेणाऱ्या सर्व प्राणी आदींनी या यज्ञाच्या महानतेचं एकमुखाने गुणगान केलंय. आणि तुम्ही म्हणताय की हा यज्ञ, हे दान महान नाही, तुच्छ आहे? धर्मराज, तुमच्या या यज्ञामुळे सर्वांच्या मनाला समाधान तर मिळालं असेल, परंतु जर हा यज्ञ महान असता तर माझं अर्ध शरीर जे सोन्याचं नाहीये ते देखील या यज्ञामुळे सोन्याचं बनलं असतं. तुमचा हा यज्ञ एखाद्या दरिद्री ब्राह्मणाच्या यज्ञा समान देखील नाहीये, ज्याच्या यज्ञ भोजनाच्या मात्र स्पर्शाने माझं अर्ध शरीर सोन्याचं बनलं होतं. परंतु हे कसं काय संभव होऊ शकतं? संभव आहे. हे महात्मन, तुम्ही जर त्या दरिद्री ब्राह्मणाने कशा प्रकारे यज्ञ केला होता ते विस्ताराने सांगितलं तर सर्व काही स्पष्ट होईल. जशी तुमची आज्ञा प्रभू. कुरुक्षेत्राच्या पावन भूमीवर काकोती नावाचा एक वृद्ध ब्राह्मण त्याची पत्नी, पुत्र आणि सुनेसह निवास करत होता. हे प्रभू, तुमची मोठी कृपा आहे की आजपर्यंत कुणीही याचक
माझ्या दारातून रिकाम्या हाती नाही गेला. यापुढेही कुणीही याचक रिकाम्या हाती जाऊ नये एवढीच तुम्हाला विनंती करतो. काळ तरी कुठे नेहमी सारखाच असतो. नित्य बदलाचंच दुसरं नाव काळ आहे. काही वर्षानंतर काळ काही अशा रीतीने बदलला की हिरवीगार शेतं सुकून गेली. ना जनावरांकरता चारा उरला, ना मनुष्यांच्या पोटाची भूक भागवण्याकरता धान्य उरलं. असा दुष्काळ पडला की सर्व दिशांना उपासमारच दिसत होती. काकोतीच्या घरात देखील धान्याचा एक कण उरला नव्हता. त्याच्या आयुष्यात एक वेळ अशी देखील आली की 6 दिवसात सर्व कुटुंबाने अन्नाचा एक कण देखील खाल्लेला नव्हता. काकोती आणि त्याचं कुटुंब सुद्धा दारिद्र्याच्या सीमारेषेवर येऊन ठेपलं होतं. अतिशय कष्टाने शेतातली माती उपसून उपसून काकोती सातूच्या धान्याचे काही दाणे घेऊन आला. अगदी कसं बसच 6 दिवसांनंतर एक वेळचं जेवण तयार झालं. हे धर्मात्मा, अन्नदात्याच्या नावाने एका भुकेल्या दरिद्री ब्राह्मणाला जेवण वाढा. अन्नाचं दान करून पुण्य कमवा. भुकेल्या ब्राह्मणाचे आशीर्वाद घ्या. काय आज एका दानवीराच्या दारातून सुद्धा एका भुकेल्या गरीब ब्राह्मणाला रिकाम्या हाताने आणि उपाशी पोटानेच परत जावं लागेल? हे महोदय, तुम्ही या घराचे स्वामी आहात. मी तुमच्या घरी एक अतिथी बनून आलोय. ऐकलं होतं तुमच्या दारातून कधी कुणी रिकाम्या हाताने परत गेलेला नाहीये. परंतु आज मी पाहिलं की जे ऐकलं होतं ते साफ खोटं होतं. महात्म्यांनी योग्यच सांगितलंय. मनुष्यांनी कानाहून अधिक डोळ्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. थांबा विप्रवर, थांबा. आज तागायत कुणीही माझ्या दारातून असं निराश होऊन गेलेलं नाही. यावं, माझ्या घरात तुमचं स्वागत आहे. तुमच्या सेवेचा लाभ आम्हाला मिळाला. आम्ही धन्य झालो. यावं, यावं, आत यावं, आत यावं. आसन ग्रहण करावं. बसावं विप्रवर, बसावं. घ्या विप्रवर, या सातूचा स्वीकार करावा आणि आम्हाला अनुग्रहित करावं.
याने तर माझं पोट भरलेलं नाही महोदय. घ्या ब्राह्मण देवता, याने तुमची क्षुधा शांत होईल. खूप दिवसांपासून काही खाल्लेलं नाही ना. दुष्काळ जो पडलाय, आता भोजन मिळालंय तर भूक शांत होण्याचं नावच घेत नाहीये. अजूनही पोट भरलेलं नाहीये. घ्यावं अतिथी देवता, कृपया तुम्ही रागावू नका. महोदय, काय थोडं अजून भोजन मिळू शकेल? असं वाटतंय मला की बहुधा भुकेलच उठावं लागेल. हे काकोती, मी यमधर्म आहे. तू आणि तुझ्या परिवाराने न्यायाने, धर्माने आणि तुमच्या क्षमतेहून अधिक अन्नदान केलंय. अगदी इतकं की तू तुझ्या अतिथी धर्माचं पालन करण्याकरता तुझ्या प्राणांची देखील चिंता केली नाहीस. तुझं हे दान यज्ञच आहे, ज्यामुळे मी संतुष्ट आहे. हे द्विजश्रेष्ठ, तुझ्या अतिथी धर्माचं गुणगान तर देवता सुद्धा करतात. त्यामुळेच मी या दुष्काळात तुझी परीक्षा घेण्यासाठी आलो होतो.
हे विप्रवर, भूकेमुळे मनुष्य त्याचा विवेक हरवून बसतो, त्याची बुद्धी भ्रष्ट होऊन जाते आणि अशातच धर्मपथावरून तो भ्रष्ट होऊन जातो. परंतु तू तुझ्या धर्माचं पालन करून जगासमोर एक महान उदाहरण ठेवलं आहेस. तू महान आहेस. हे द्विजश्रेष्ठ, तुझी महानता इतकी आहे की तुला आणि तुझ्या परिवाराला सदेह ब्रह्मलोकी घेऊन जाण्यास ब्रह्मलोकातून दिव्य विमान येत आहे. मी तिथेच गपचूप लपून सर्व काही बघत होतो. जसं दिव्य विमान अदृश्य झालं, मी पत्रावळींवर उरलेलं सातूचं अन्न खाण्यासाठी बिळाच्या बाहेर पडलो. उरलेलं सातूचं अन्न खाताच माझं अर्ध शरीर सोन्याचं झालं. कृष्णा